आता आपण कमिशन कशाला म्हणायचं किंवा कमिशन म्हणजे काय ते कसं काढायचं आहे यावर आधारित उदाहरणं वगैरे सोडवणार आहोत. आता पहिल्यांदा आपण बघूया कमिशन कशाला म्हणायचं. तर समटाइम्स इट इज नॉट पॉसिबल फॉर अ कंपनी टू सेल देअर मॅन्युफॅक्चर्ड गुड्स. म्हणजे काही वेळेला उत्पादक जो आहे, एखादी कंपनी आहे, ती स्वतःचं उत्पन्न प्रत्यक्षात विकू शकत नाही. In such a case, the company assigns responsibility of selling the goods. म्हणजे अशा वेळी काय करते कंपनी, तर माल विक्री करण्याची जबाबदारी काही लोकांवर टाकते. तेव्हा द पर्सन गेट्स सम रिम्युनरेशन फॉर द सर्व्हिस अँड धिस रिम्युनरेशन इज कॉल्ड ॲज अ कमिशन. कमिशन म्हणजे काय, तर द पर्सन्स who get some remuneration. रिम्युनरेशन म्हणजे काय, मोबदला. रिम्युनरेशन फॉर the service is known as commission agent. त्यालाच आणखीन एक शब्द आहे और मीडिएटर. और सिम्पली ॲन एजंट. कमिशन एजंट, मीडिएटर किंवा एजंट असं म्हणतात. कुणाला, ती व्यक्ती जी काम करणार आहे, त्या उत्पन्न करणारी कंपनी, उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये जी व्यक्ती ती माल विकण्याचं काम करणार आहे त्याला म्हटलं जातं आहे कमिशन एजंट, मीडिएटर और एजंट. अँड रिम्युनरेशन he get for his service is called as commission. लक्षात येते, त्या व्यक्तीला त्या कामाबद्दल जो मोबदला मिळतो त्याला आपण म्हणतोय कमिशन असं म्हणतोय. आता कमिशन कसं काढायचं आहे, अतिशय सोपी अशी उदाहरणं आहेत, ती आपण बघूया. Now we see examples based on commission. आता कमिशनच्या गणितांमध्ये लक्षात आपल्याला फक्त एक गोष्ट ठेवायची आहे की काही गणितांमध्ये की कमिशन इज रिसिव्ड फ्रॉम बोथ सेलर और द बायर. म्हणजे दोघांकडून सुद्धा काही वेळेला कमिशन घेतलं जातं. तर उदाहरण समजा एखादा प्लॉट लँडची विक्री करायची आहे, तर अशा वेळी खरेदी विक्री करताना काय केलं जातं आहे, तर जो विकणार आहे, जो मालक आहे, त्याच्याकडून सुद्धा ब्रोकरेज किंवा ज्याला आपण म्हणतो आहे की कमिशन घेतलं जातं आहे, आणि ज्याला विकणार आहे, जो ग्राहक आहे, त्याच्याकडून सुद्धा ब्रोकरेज किंवा कमिशन घेतलं जातं आहे. आता आपण त्या उदाहरणांमध्ये महत्त्वाचं आहे आपल्याला त्या उदाहरणाचा अर्थ समजून घ्यायचं आहे आणि मग आपण पुढं सोडवायला सुरुवात करायची आहे. आता आपण बघूया पहिलं उदाहरण. श्रीपती सोल्ड अ लँड फॉर ₹2,50,000 टू मिस्टर सदाशिव थ्रू अ ब्रोकर. Broker received 2% brokerage from both. Find the total brokerage received by the broker. प्रश्न कळतोय, श्रीपतीनं सोल्ड अ लँड, एक जमीन विकली,
फॉर ₹2,50,000 टू मिस्टर सदाशिव. मिस्टर सदाशिवला विकली. कुणामार्फत विकली? थ्रू अ ब्रोकर, एका मध्यस्थामार्फत विकली. तर तो मध्यस्थाला रिसिव्ड, त्याला किती मिळाले? 2% ब्रोकरेज. ब्रोकरेज म्हणजेच कमिशन. 2% कमिशन मिळालं फ्रॉम बोथ, दोघांकडनं मिळालं. म्हणजे श्रीपतीकडनं सुद्धा आणि सदाशिवकडनं सुद्धा 2% कमिशन मिळालं. आता आपल्याला काढायचं आहे फाइंड द टोटल ब्रोकरेज रिसिव्ड बाय दी ब्रोकर. त्या मध्यस्थाला एकूण कमिशन किती मिळालं ते काढायचं आहे. मग आपण काय करूया, सोडवणार आहे कसं बघूया. पहिल्यांदा आपल्या लँडची प्राईस लिहूया. प्राईस ऑफ द लँड इज इक्वल टू 2,50,000. बरोबर. आता ब्रोकरेज किती पर्सेंट आहे? 2%. मग ब्रोकरेज काढूया आपण. इज इक्वल टू 2,50,000 into 2%. 2 0 0 2 0 0 2 5 are 10, 2 2 is 4, 4 plus 1 5, 5,000 rupees. हा आला ब्रोकरेज. आता एवढा ब्रोकरेज काय करणार आहे? हा श्रीपतीकडनं सुद्धा घेणार आहे आणि सदाशिवकडनं घेणार आहे. कुठे लिहिलं आहे? फ्रॉम बोथ. आणि म्हणून पुढच्या वेळेला लिहायचं आहे आपण ब्रोकरेज रिसिव्ड फ्रॉम बोथ. बोथ किती होईल? टोटल ब्रोकरेज इज इक्वल टू 5,000 प्लस 5,000 इज इक्वल टू 10,000 रुपीज. हे झालं आपलं टोटल उत्तर आहे 10,000 रुपीज. सेकंड एक्झाम्पल इज सुखदेव सोल्ड 10 क्विंटल ऑफ वेट at ₹4,050 per quintal through an agent. The commission was paid at the rate of 1%. Find the amount Sukhdev received after selling the wheat. प्रश्नाचा अर्थ कळतोय. काय म्हणलंय? सुखदेवनं किती सोल्ड 10 क्विंटल ऑफ वेट, किती क्विंटल गहू विकले? 10 क्विंटल. किती रुपये दरानं? ॲट ₹4,050 4,050 पर क्विंटल. एका क्विंटलला 4,050 रुपये दरानं 10 क्विंटल गहू विकले. थ्रू ॲन एजंट, एजंटमार्फत विकले. द कमिशन वॉज पेड ॲट द रेट ऑफ 1%. कमिशन काय केलं? 1% कमिशन देऊन विकले. फाइंड द अमाऊंट सुखदेव रिसिव्ड आफ्टर सेलिंग द वेट. तर आपल्याला काय काढायचं आहे? तर 10 क्विंटल गहू विकल्यानंतर सुखदेवला किती रुपये मिळाले ते काढा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या आणि मगच उदाहरण सोडवा. मग एका क्विंटल गव्हाची किंमत आहे 4,050 रुपये. मग 10 क्विंटलची किती होईल ते अगोदर आपल्याला काढायला लागेल. देअरफॉर मग काय करूया आपण? प्राईस ऑफ 10 क्विंटल वेट इज इक्वल टू 4,050 एका क्विंटलची आहे. म्हणजे 10 क्विंटलची काढायची म्हणजे काय करायला पाहिजे? त्याला 10 कोणाला पाहिजे? म्हणजेच किती होईल? 40,500 रुपये. बरोबर. ही झाली प्राईस ऑफ 10 क्विंटल वेट. प्रत्यक्षात गव्हाची किंमत झाली. म्हणजे प्रत्यक्षात सुखदेवला 40,500 रुपये मिळायला पाहिजे होते. परंतु काय झालं? द कमिशन वॉज पेड ॲट द रेट ऑफ 1%. कमिशन त्यानं 1% द्यायचे ठरवले. कमिशन 1% आहे. आणि मग आपण काढूया देअरफॉर कमिशन ही पेड इज इक्वल टू किती होईल? 40,500च्या 1%. 405 रुपीज. कळालं बघा. 405 रुपये कमिशन दिलं. त्याला मिळायला पाहिजे होते 40,500. परंतु त्यातले काय करायला लागणार? त्याला ही कमिशन ही पेड मध्यस्थाला किती रुपये द्यायला लागणार? 405 रुपये. अँड देअरफॉर सुखदेव
received amount by selling wheat is equal to 40,500 minus 405 rupees. 40,500 मधनं 405 रुपये गेले, किती उरले? 40,095 रुपीज. बरोबर. त्यामुळं मग पूर्ण वाक्यामध्ये परत उत्तर लिहायचं आहे. देअरफॉर आफ्टर सेलिंग द wheat, Sukhdev received ₹40,095.